मित्रांनो आपले विशाल भाऊनी घेतलाय मोबाईल तर बघा तुम्ही, आणि आम्ही एवढी सगळी अभिनंदन करूया विशाल दादांचं. आणि कसा वाटला गाईज हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज नमस्ते, आज आहे संडे स्पेशल व्लॉग, कारण आजचा दिवस आहे मित्रांनो संडे. आणि संडेला तुम्हाला पण माहिती आहे बघा आता लाईट लागलाय, याचा अर्थ गाईज मला जायला लेट झालंय. आणि त्याचं कारण आहे गाईज आज संडे होता आणि संडेला तशी पण आपण टंगळमंगळ करतो. तर हे गाईज भाऊ आहे, तर हे आवडीने बघा मालिका बघत असतात आणि मालिका बघून बघून खुश होतात. आणि ती तिकडे ताई आहे, आजारी आहे, पण तरी तिचं काय मालिका सुटत नाही गाईज. आणि चलो गाईज आपण जातोय, आपण संगमनेरला जातोय, कारण आपले विशाल भाऊ घेतोय मोबाईल. आणि मोबाईल म्हटल्यानंतर काहीच तर जावं लागणार आहे. काहीच मी ज्यावेळेस पहिला आयफोन घेतला होता ना, त्यावेळेस मी बाय बस नाशिकला गेलो होतो, आय गेस 2022ला. आणि देन त्याच्यानंतर एवढ्या साऱ्या गाड्या, आणि टीम मध्ये कमीत कमी 15 आयफोन असतील काहीच, 15 जणांकडे आयफोन आहे. सॅमसंगचे सगळे व्हर्जनचे मोबाईल आहे. तर काही जुडून राहा, आजचा व्लॉग एकदम स्पेशल होणार आहे, कारण आज आम्ही फक्त धमाल करणार आहे आणि मजा मस्ती करणार आहे काहीच. कारण आज दुसरं काहीच नाही, आज फक्त एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट. आणि ज्यावेळेस मी हे म्हणतोय गाईस, तेव्हा तिचा चेहरा बघा तुम्ही, पूर्णपणे उतारलेला आहे. असंच असतं गाईस, त्याच्यामुळे लग्न थोडं लेट करा, अभी शादी जगून घ्या आणि देन गाईस मग लग्न करा, मग सगळ्या गोष्टी संसाराच्या मागे लागा गाईस. चलो गाईस, चला आपण जातोय गाईस, काय विषय नाही. तर जुडून राहा गाईस, आपण विशाल सरांना पिक करू आणि बाकीचं ब्लॉग कंटिन्यू करू. तुम्ही जुडून राहा, आज मजा येणार आहे, कारण आज धमाल आहे, नुसती धमाल आहे गाईज. आपण चाललोय आता पूर्णपणे संगमनेरला. आणि बघा हा सूर्य तुम्हाला दिसत असेल गाईज, तर मजा येते गाईज, कारण ज्यावेळेस मी कधी इतर दिवशी ब्लॉग बनवतो गाईज, त्यावेळेस कधी मला सूर्य मावळताना दिसत नाही. आणि सकाळी ज्यावेळेस ब्लॉग बनवतो त्यावेळेस सूर्य उजाडताना पण दिसत नाही गाईज, कारण रात्री झोपायला लेट होतं आणि सकाळी उठायला पण गाईज साहजिकच आहे, जर आपली टाइमामध्ये झोप नाही झाली तर आपल्याला दिवसभर कामात एनर्जी पण नाही राहणार. पण काहीच हा नजारा म्हणजे एकदम क्लास आहे यार, मजा येते. आजच्या दिवसामध्ये खूप मजा येणार आहे, धमाल होणार आहे काही, जोडून राहा तुम्ही. आणि आपण विशाल भाऊ कोणता मोबाईल घेणार आहे तुम्हाला तर कळालंय, कारण आयफोन घेताय विशाल भाऊ, आणि त्यांचा जो उत्साह आहे तो खूप चांगला आहे. ऑलरेडी ते म्हणजे चांगल्या लेवलला काम करताय. आणि आयफोन असतो यार, प्रत्येकाचं एक ड्रीम असतं, तर ते आपले छोटे मोठे ड्रीम मुलं कम्प्लीट करताय, त्याचा मला फार जास्त आनंद आहे. जुडून राहा, मजा येणार आहे. तर गाईज आपण आलोय विशाल सरांच्या घरी आणि विशाल सरांना घेऊया. तर विशाल सर अवधूनच रेडी आहे गाईज, कारण त्यांना घ्यायचा आहे मोबाईल. त्यांची एक्साइटमेंट बघा गाईज तुम्ही, मजा येणार आहे. आणि आपण गाडी पण त्यांनाच चालवायला गाईज. विशाल सरांची एक्साइटमेंट बघा तुम्ही, आणि एकदम जोश मध्ये विशाल सर. आयो बापरे, स्केच सरांनी घेतलेले बुट गाईज. विशाल सरांना मी बुट दिले ते आणि गिफ्ट मध्ये, आणि त्यांचा लुक आज बघा तर एकदम कडक आहे आणि एक्साइटमेंट पण खूप जास्त आहे गाईज. तर चला गाईज, जुडून राहा, मजा येणार आजच्या ब्लॉग मध्ये. जुडून राहा गाईज, मजा करू, धमाल करू, मस्ती करू. यस. तर विशाल सर कसं वाटतंय तुम्हाला आता? आज खूप छान वाटतंय नाही का, नवीन मोबाईल घ्यायचा आहे. एक्साइटमेंट म्हणजे आज विशाल सरच आमचे एकटे असे राहिले होते की ज्यांच्याकडे 2 मोबाईल नव्हते, नाही तर आमच्या ऑलमोस्ट प्रत्येकाकडे 2 मोबाईल आहे गाईज. एक आयफोन कंपल्सरी आहे आणि दुसरा व्हॉट एव्हर आहे, म्हणजे कोणाकडे आता माझ्याकडे S25 अल्ट्रा आहे, नितीनकडे 24 अल्ट्रा आहे, विशाल सरांकडे 23 अल्ट्रा आहे. असे सगळे मोबाईल आहे गाईज, पण आयफोन आहे आणि आयफोनची मजा वेगळी आहे. आणि त्याचसोबत विशाल सर आज आम्हाला पार्टी पण देणार आहे, तर तो गाईज तो आनंद आम्हाला मोबाईल पेक्षा जास्त आहे. आणि ज्यावेळेस आपले मित्र पार्टी करतो ना गाईज, तो आनंद खूप छान असतो. तो जुडून राहा, आजच्या ब्लॉग मध्ये धमाल करू आणि मजा करू गाईज. आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज. तर गाईज याले आपले नितीन सर खुश आहे आणि किरण सर तर अति खुश आहे, कारण त्यांना माहिती नाही का आपण चौकाचे का नाही रे भाऊ, 7 जण नाही, 3 जण येते. आणि प्रतीक, अमोल आणि कुणाल. गाडी आली काय सर तुमची? यायला खरंच यार ब्लॅक ब्युटीची खरंच आठवणीवर राहिली गाईज. तर गाईज आम्ही वाट बघतोय आपल्या प्रतीकची आणि गाईज कुणालची आणि आपल्या अमोलची. गाईज हे पोर आहे ना सगळ्यांमध्ये स्लो आहे बरं का, कामात पण हे स्लो आहे, हे येण्या जाण्यामध्ये पण स्लो आहे, सगळ्या गोष्टीमध्ये स्लो गाईज. आणि हे जे बाकीचे तुम्हाला तिघं दिसत आहे ना गाईज, विशाल, नितीन आणि किरण, हे भयंकर ऍक्टिव्ह गाईज. आणि ऍक्टिव्हचं कारण म्हणजे त्यांचे जे फॅन, म्हणजे ते फॅन ज्यांचे आहे ना ते एकदम त्यांचे आयडियल जबरदस्त, रोहित शर्मा, विराट कोहली. आणि गाईज आम्ही मॅच पण बघतोय, तर कमेंट करून सांगा आज भारत मॅच जिंकणार आहे, जिंकणारच आहे. प्रतीक आणि अमोल आले गाईज, त्यांच्याबद्दल आपण थोडंसं बोललो पण आहे, ते त्यांना नेहमी ते ब्लॉग मध्येच त्यांना कळत.
तर गाईज तुम्हाला काय वाटतं या दोघांबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि या दोघांबद्दल तर तुम्हाला सांगितलंय आणि यांच्याबद्दल तर काय विषय आज फॉर्म मध्ये आणि आम्ही यांना आज काही बोलू पण नाही शकत कारण आज विषय पार्टीचा आहे. आजचे दाते त्याच्यामुळे गाईज जुडून राहा, मजा येणार गाईज. 6 मारला का रे? तर गाईज कुणाल पण आलाय. तर कुणाल बद्दल जे बोललो गाईज ते तुम्ही ब्लॉग मध्ये नक्की बघितलंय आणि तो खरंच तसंच आहे गाईज. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही सांगण्याची जास्त गरज नाही. आता आलाय तो लेट गाईज पण त्याच्याबद्दल बोललो गाईज आपण आधीच. तर गाईज बघा अंधार पण पडलाय आणि आम्ही चाललोय संगमनेरच्या दिशेने कारण आज घ्यायचा आहे गाईज आपल्याला मोबाईल. आणि मोबाईल घ्यायचा आहे गाईज आपल्या विशाल भाऊंना आणि तो घ्यायचा आहे 17 Pro Max. आणि कलर तुम्ही गेच करा गाईज कुठला असेल. भगवा रंग. तर गाईज भगव्या कलरचा काही मोबाईल घेतोय आम्ही आणि मजा येणार गाईज. आपण अनबॉक्सिंग वगैरे करतानाच पण शॉर्ट्स तुम्हाला मी नक्की दाखवल गाईज. तर जोडून राहा गाईज, मजा येईल. तर प्रश्न असा होता की आपला जो वरुण चक्रवर्ती T20 एकदम भारी बॉलर आहे तर मग त्याला वन डे ला का घेत नाही. तर आमच्याकडे तर एवढं पुरेसं नॉलेज नाही पण आम्ही एक माणूस सोबत ठेवतो गाईज ते म्हणजे आपले अमोल भाऊ आमचे मित्र. ते त्यांचं आपण ऐकूया गाईज की नेमकं का बरं नाही घेत असं वरुण चक्रवर्तीला. पहिली गोष्ट म्हणजे ना वरुण चक्रवर्ती ना T20 बॉलर आहे का माहिती का. म्हणजे T20 वन डेचा तो डिफरन्स पाहिजे आम्हाला नेमकं का असं. डिफरन्स तोच असतो की ना तो वन डे मध्ये काय असतं की स्ट्राईक रोटेट करतात T20 बॉलरला. तर त्याचे बॉल आहे ना म्हणजे हिट मारायला डिफिकल्ट आहे पण स्ट्राईक रोटेट करायला खूप इझी आहे कारण त्याचे बॉल फक्त मिस्ट्री असं तो लेग स्पिनर किंवा प्रॉपर ऑफ स्पिनर नाही आहे. तो मिस्ट्री म्हणजे सरळ बॉल जातो किंवा गुगली लागतो. तर मग स्ट्राईक रोटेट करायला इझी जातं त्याला. म्हणून मग त्याला जास्त अटॅकिंग वन डेला गरजच नाही कारण T20 गेम हा अटॅकिंगचा असतो. वन डे गेम हा रोटेट करायचा असतो स्पिनरसाठी. म्हणून मग त्याला बाकीचे घेतात दुसरे कसे व्हेरिएशन आहे त्याच्याकडे 2-3 व्हेरिएशन ते पण सरळ. जडेजाकडे काय व्हेरिएशन आहे? जडेजाचा भाई लेफ्ट आर्म येतो तोच तेच लय मोठा प्लस पॉईंट. तर गाईज अमोल सरांनी हे जे उत्तर दिलंय ते तुम्हाला बरोबर वाटतंय का? वाटत असेल तर तुम्हाला काय वाटतं याचा आन्सर मला काहीच गरज आहे कारण मला तर क्रिकेटचं नॉलेज नाही. माझं जरी लेफ्ट आर्म असला तरी मी फक्त टर्फ प्लेअर मध्ये भांडणं करून जिंकू शकतो. याच्या व्यतिरिक्त माझ्यात स्किल नाही गाईज. आणि त्याच्यामुळे तुम्ही मला त्याचं उत्तर गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजच्या ब्लॉग मध्ये जोडून राहा गाईज कारण अंधार पण झालेला आहे. तुम्ही बघू शकता आणि मजा करणार आहे आज. फक्त मजा आहे, मजा, काहीच विषय नाही गाईज. विशाल भाऊंच्या नावावर ते पण विशाल भाऊंच्या नावावर. तर गाईज आम्ही आलोय आता लोणीमध्ये. तर गाईज ग्रॅज्युएटच्या आजची सुरुवात आम्हाला लोणीमधून करायची होती पण साईबाबांचे आशीर्वाद गाईज आमच्यावर एवढे होते आणि साईबाबांचे तर होतेच गाईज पण आपले विके साहेबांचे पण आशीर्वाद आमच्यावरती खूप आहे. दादांचा पण आम्हाला कायम सपोर्ट असतो गाईज. आम्ही सुरुवात लोणीत करणार होतो गाईज पण आम्हाला शिर्डीत कसे बाबा घेऊन आले माहित नाही. कदाचित हा ब्रँड वर्ल्ड वाईड नंबर 1 बनवायचा आहे त्यामुळे कदाचित आम्ही शिर्डीत आलो असेल गाईज. आणि आम्ही आलो त्यावेळेस सुरुवातीला आम्ही सर्च करायचो. बिर्याणी खायला तर पैसे नसायचे पण आम्ही जायचो कॅफे 24 ला आणि 2 कॉफी मध्ये 4 कॉफी करून प्यायचो गाईज आम्ही. आणि हे बघा गाईज लोणीच हॉस्पिटल, प्रवार हॉस्पिटल इथं बऱ्यापैकी गाईज गरीब लोकांचं चांगलं होतं. म्हणजे पैसे फार कमी लागतात आणि बऱ्यापैकी सवलती आहे आणि सगळ्या गोष्टी असतात आणि इथं बऱ्यापैकी सुंदर कन्या पण असतात गाईज. पण त्यापेक्षा महत्वाचं काही तिथं ट्रीटमेंट फार चांगली आहे असं. त्यामुळं काही जुडून राहा ब्लॉग मध्ये. आज फक्त धमाल आणि मजा मस्ती होणार आहे गाईज. तर गाईज आम्ही आलोय संगमनेर मध्ये आणि आम्हाला घ्यायचा आहे मोबाईल तुम्हाला माहितच आहे. आणि विशाल सरांची एक्साइटमेंट पण तुम्ही बघितली गाईज. तर गाईज ज्यावेळेस आपण स्वतः कष्ट करून मेहनत करून गाईज आपण छोटे मोठे स्वप्न पूर्ण करतो ना त्यावेळेस जो आनंद असतो आणि तो आनंद आपण आपल्या ज्यावेळेस मित्रांसोबत गाईज करतो घेतो तर तो वेगळा आनंद असतो. गाईज चला जाणार आहे आपण मोबाईल घ्यायला. तुम्ही जुडून राहा गाईज कारण धमाल होतीये, मजा होतीये. तर गाईज घ्यायचा एक मोबाईल पण आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे आणि हा फक्त पार्टीसाठी आलेला आहे गाईज, बाकी काही विषय नाही. तर फायनली गाईज आम्ही आलोय आयफोन 17 घेण्यासाठी. तर गाईज बघा ह्या आयफोनचा आम्ही कमीत कमी किती प्रोडक्ट घेतात सर तुमच्याकडून आम्ही? हा किती आहे? 6 म्हणजे त्याप्रमाणे डिस्काउंट होईल ना? 100% सरांना ओळखलं आपणच फोनवर बोललो होतो का? तर गाईज यांना मोबाईल घ्यायचा त्यांची एक्साइटमेंट बघा गाईज. तुम्हाला काय वाटतं विशाल सर? काय मोबाईल घेतल्यानंतरच आम्ही 2 चालू आयफोन बघावं लागतं. घेतलेले, 2 मॅकबुक इथनं घेतलेले आणि आज एक आयफोन घेतोय गाईज. किरणचा माझ्याकडे आलो होता पण अवेलेबल नव्हता. थोड्यावर राहिला होता. अमोल सरांनी मग दुसरीकडून घेतला.
घेतलेच घेतलं सोडलाच मी काय ब्रँड न्यू. सर गाईज आता होणार आहे पेमेंट आणि आयफोन आहे ना गाईज आमच्या एका पण टीमने ना कुठेच क्रेडिटवर नाही घेतलेला कारण वी आर द कोर मेंबर ऑफ द ग्रॅज्युएट उद्योग समूह. सो गाईज बाकीचं प्रतीक तू बोल इंग्लिश विषय मध्ये. असा आहे सरांकडे किती आहे 17 Pro Max. आय एम युझिंग दी 15 Pro Max. He is using 16 plus. Now he will be the owner of 17. Sorry. This mobile 17. And right now he is using the 15 Pro. So Alright. and oh आशिक आहे. Oh. Max 16 Pro Max 512. 16 Pro Max 512. आपले विशाल भाऊनी घेतलाय मोबाईल तर बघा तुम्ही आणि आम्ही एवढी सगळी अभिनंदन करूया विशाल दादांचं. आणि कसा वाटला गाईज हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ज्यावेळेस आम्ही एक साधारण कुटुंबातून येऊन गाईज असे आयफोन वगैरे आणि आम्ही एक पण आयफोन ईएमआय वर नाही घेता. आमच्या टीम मध्ये आम्ही ईएमआय करत नाही. कॅश अँड कॅरी आम्हाला आता पण ऑप्शन होता 6 महिन्याची ईएमआय भेटत होते गाईज पण नाही. जे काही करायचं ना गाईज ते कॅश मध्ये करायचं आणि सगळ्या आपण काही अचिव्हमेंट करत चाललेलो आहे. तर काहीच तुम्ही ब्लॉग मध्ये जुळून राहिले मजा आली. तर इथपर्यंतच आपला आजचा ब्लॉग आहे. भेटूया काहीच उद्याच्या ब्लॉग मध्ये. पार्टीचं काही उद्या टाकू तुम्हाला. तोपर्यंत जय महाराष्ट्र.